तर इथं पोहोचलेलो आहे. तर आत पाहूयात काय काय आहे. असाच व्हिलॉग पाहत राहा. तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. कुठंही काही लपवलं जाणार नाहीये. पूर्ण माहिती सांगा की कसं यायचं, कुठं जायचं. खूप भारी लोकेशन आहे. Different show now. 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 Oh, now. Open it 1 hour ฟ้าเดี๋ยว connect ร้าน Lunch 1 hour later. so first one Yes, yes. माझी इंग्लिश याला कळते, ह्याची इंग्लिश मला कळते. लय झालं ह्याच्यापेक्षा काय ज्यादा पाहिजे. एवढं जरी शिक्षण झालं तर लय झालं. तुम्ही पाहू शकता इथं हे काढले झाडं कशी आहेत. झाडं बघा. ओ वाव, अशी झाडं इकडं का नाहीत आमच्या इकडं. ओ एलिफंट. you want a photo इथं पाहू शकता नारळ आलेले इथं. मस्त नारळ आहे इथं. यो हत्ती बघा. अरे बापरे. ओ हो 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 मस्त. आपण आता आपल्याकडे जसं डीमार्ट असतं तसं यांच्या ह्याच्यात आलेलो आहे आपण. असे दुकानदार असते तर मी काय बी खरेदी करायला तयार आहे. वांगशिंग वांग. थोडी माहिती देतो. चहा प्यायल्यानंतर इकडं कप फेकून देत नाही तर अशा पद्धतीने लावतात. खरं ओरिजिनल माहिती आपल्याला आताच मिळालेली आहे. चहा पिऊन कुल्हड चहा ज्याला म्हणतात तो हा आहे. आणि पिऊन झाले की असे ग्लास लावून टाकतात ते एकदम ओके मध्ये. आता या माणसाचं घरटं केलेलं आहे. आता याच्यावरती पिल्लं आणि अंडे देणार आहेत. सध्या पाहू शकता हे जेवढे टॅच्यू आहेत हे माझ्या मैत्रिणींचे आहेत जवळच्या. आणि तुम्हाला लगेच त्यांची मेंदू दाखवतो एकदम खाली. हॅलो. तर तुम्हाला मी एक डायनोसॉर दाखवणार आहे आणि त्याची माहिती बी सांगणार आहे. हा डायनोसॉर आहे आणि ह्याचं खरं नाव बबनराव आहे. हा जो डायनोसॉर आहे ह्याला मगर व्हायचं होतं पण घरच्यांच्या दबावा खातीर हा डायनोसॉर झालाय. बरोबर बोललो ना. हे पाहून मला माझ्या मित्राची फार आठवण आली निखिलची. माझी अशी इच्छा आहे की त्याला एकदा ह्याच्यावर बसावला पाहिजे. माझ्या मग एक छोटंसं पिरॅमिड आहे. ते वैयक्तिक खर्चातून त्यांनी त्यांच्या खर्चातून बांधलेलं आहे. एक नंबर बांधलेलं आहे. कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्या महाराष्ट्रातल्या हॉटेल सारखीचे नाद एकदा यावाच लागतंय. गोल्डन बुद्ध या टेम्पल मध्ये आलेलो आहे बँकॉक मध्ये. हे टेम्पल आहे खूप सुंदर आहे. ते इथं आल्यानंतर छत्री देतात कारण इथं फार ऊन आहे. एवढं ऊन आहे बेकार ऊन आहे.
आता सध्या इंडियामध्ये खूप थंडी आहे, यू नो. हे जे मागे दिसतंय ते मेन टेम्पल आहे. असे छोटे छोटे अजून टेम्पल आहेत बुद्धांचे. हे पण टेम्पल आहे. हे असे छोटे छोटे टेम्पल आहेत आणि हे असं इथं फवार आहे. काळे हो, आता शिवाला दिसतोय. तर आता हे सगळं पाहून झालेलं आहे. आता मी हॉटेलवर जातो आणि हॉटेलवर गेल्यानंतर तुम्हाला बाकीची माहिती देतो. बाकीची माहिती अशी आहे की बाकीची काहीच माहिती नाही, कारण मलाच अजून काहीच माहिती नाही. मी ज्या टायमाला जाईन त्या टायमाला मला माहिती होईल आणि जसं माहिती होईल तसं तुम्हाला सांगेल. तर हॉटेलवर उतरलेलो आहे, पण भूक लागल्यामुळं आधी जेवण करायला जावं असा प्लॅन झाला माझा. तर इथे एक हॉटेल आहे इंडियन एक्सप्रेस. तर तिथं जेवायला चाललोय मी. जेवण करूयात आणि तुम्हाला दाखवतो काय काय खायचं इथं. आणि टेन्शन घेऊ नका, जरी इथं आले ना व्हेज भेटतं, नॉन व्हेज भेटतं आणि जादा करून इंडियन जेवणच जेवतात. काय मी इंग्लिशचे शब्द आत घालाय बघतो पण सुचत नाहीत मला. सुचायला आले पाहिजे मला असं वाटतंय, ते नाहीच येत माझ्याकडे. इथं हॉटेल येतं पण आपल्याला आधी बघावं लागेल की ते हॉटेल कुठं आहे. इंडियन एक्सप्रेस सापडलं. बी प्रोफेशनल. तर व्हिडिओच्या मागे जे हॉटेल दिसतंय तेच हॉटेल आहे आपलं. तर आज जाऊन बघू रूम कशी नाही. तर ही अशा पद्धतीची आपल्याला रूम मिळालेली आहे आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. कडक, एकदम कडक. हे बँकॉकचं इंदिरा मार्केट आहे. इथं A to Z सगळं भेटतं तुम्हाला जे पाहिजे ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं सगळे बर्माचे लोक येतात. ते हिंदी बोलतात आणि कधी कधी मराठी बी बोलतात, म्हणून लय असं वाटतं की अरे वा लय जवळचे येतं. पण आले तर नक्की या इथं. बर्माचे लोक येतं. आणि हे हाँगकाँग मी काय बी बोलायला लागलो. हे बँकॉकचं इंदिरा मार्केट आहे. इथे ना सगळं लहान लहान मुलांचे खेळणे भेटतात आणि फक्त इथे एक रूल आहे, तेच लोक घेऊ शकते ज्यांचे मुलं आहेत आणि ज्यांचे लग्न झालेत. आमच्या सारख्यांचं काय काम नाही, आम्ही जातो इथं. तर आत्ताच मी सफारी वर्ल्डला आलेलो आहे. बँकॉक पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता बघूया तिथं काय काय खेळ होतात. खेळ म्हणजे प्राण्यांचे असतात, म्हणजे नाही का हत्ती बित्ती, वाघ, सिंह, अजून डायनासॉर नाही तर पण आहेत. हो एकदम मला हे झालं म्हणजे. Hello. Hi guys. मी आता सध्या बँकॉक मधल्या ऍपल स्टोअरला चाललोय आणि तिथून एअरबड्स हेडफोन घेणार आहे आणि बघणार आहे इंडियन प्राइस आणि थाय बात मध्ये किती फरक आहे. तर तुम्हाला दाखवतो की साधारण किती फरक असतो, पण मला नाही वाटत काय फरक असेल म्हणून. तुम्ही जी मला ज्या लोकेशनवर बघताय ते लोकेशन आहे आपल्या नगरचं.
हे तुम्ही पाहू शकता, हा सावडी आहे, ही सावडी आहे 2060 मधली. तर मी 2060 मध्ये आलेलो आहे. हे आपलं नगरच आहे, तुम्ही बघू शकता. सावडी मधला परिसर आहे हो, खूप डेव्हलप झालाय, खूप म्हणजे खूप फार डेव्हलप झालाय. तर आपल्याला ऍपल स्टोअर दिसलेलं आहे, तिथे जाऊया चला. बँकॉक मध्ये एक गोष्ट फार विशेष आहे, इथं मुली मेकअप करतात तर करतात, मुलं सुद्धा मेकअप करतात. फुल लिपस्टिक लावलेली असती, फुल पावडर लावलेली असती, नाच खोळा तुम्ही बघू शकता. इथं मुलं नाही देत, मुली आहेत. हे बघा ऍपल स्टोअर, सेम प्राइस आहे, काहीच फरक नाही. इथून घेतला काय आणि तिथून घेतला काय, फक्त इथं 8,000 बातला आहे आणि तिकडं 25,000ला आहे. तर मी आल्या पायाने माघारी जाऊ राहिलो, आहे तीच किंमत आहे, काहीच फरक नाहीये.